लग्न करायचंच नसेल तर सुरुवातीलाच स्पष्ट नाही म्हणा आणि लग्न झाल्यानंतर नातं निभावता येत नसेल तरी धैर्याने ते सांगा. पण एखाद्याचा जीव का घेता? एखाद्याचा जीव घेताना एक क्षणही मनात विचार येत नाही का की आपण किती मोठा अपराध करत आहोत? राग, अहंकार, सूड किंवा द्वेष यांपैकी कोणतीही भावना एखाद्याचं आयुष्य संपवण्याचं कारण कधीच होऊ शकत नाही. समजा कायद्यापासून काही काळ सुटका झाली तरी आपल्या कर्माचा हिशोब कोणापासून लपणार आहे? माणसांपासून लपता येईल, पण देवापासून, आपल्या अंतरात्म्यापासून आणि आपल्या कर्मांपासून कसं लपणार? एकदा त्या आईचा विचार करा, जिने आपल्या बाळाला 9 महिने गर्भात वाढवलं, वेदना सहन करून जन्म दिला, रात्रभर जागून मोठं केलं, त्याच्या प्रत्येक आनंदात आनंद मानला. जेव्हा त्या आईला कळत असेल की तिचं लेकरू आता या जगात नाही, तेही कोणाच्या जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे, तेव्हा तिच्या हृदयावर काय बीतत असेल? त्या वडिलांचं काय, ज्यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट केले? त्या भावंडांचं काय, ज्यांच्यासोबत त्यांनी बालपण घालवलं? एका व्यक्तीचा जीव जातो, पण त्याच्यासोबत अनेक कुटुंबांची स्वप्न, आनंद आणि आयुष्यही तुटून जातं. आणि या सगळ्यात आईवडिलांनीही एक गोष्ट मनापासून विचारात घ्यायला हवी. जर तुमची मुलगी किंवा मुलगा म्हणत असेल, मला लग्न करायचं नाही, तर त्याचं बोलणं हट्ट म्हणून नाकारू नका. शांतपणे त्यांच्याशी बोला. लग्न ठरवण्यापूर्वी एकदा तरी विचारा, तुझं कोणावर प्रेम आहे का? तू खरंच या लग्नासाठी मनापासून तयार आहेस का? हा एक साधा प्रश्न अनेक आयुष्य वाचवू शकतो. आणखी एक गोष्ट, जर लग्नानंतर तुमची मुलगी रडत रडत माहेरी येऊन म्हणत असेल, मला तिथे राहता येत नाही, मला खूप त्रास होतोय, तर कृपया तिला लगेच मुलीची तिरडीत सासरून बाहेर पडली पाहिजे किंवा काहीही झालं तरी सासरीच राहायचं असे संवाद ऐकवू नका. प्रत्येक घराची परिस्थिती सारखी नसते. काही वेळा तिला आधाराची, सुरक्षिततेची आणि तुमच्या विश्वासाची गरज असते. तिचं बोलणं आधी शांतपणे ऐका, सत्य समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. कारण कठोर शब्द आणि आधाराचा अभाव एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे एकटं, असहाय्य आणि निराश वाटायला लावू शकतो. काही जण अशा परिस्थितीत स्वतःलाच इजा करण्यासारखे टोकाचे विचार करू शकतात, तर काही प्रकरणांमध्ये राग, भीती किंवा निराशेतून गंभीर गुन्हेही घडू शकतात. म्हणून आपल्या एका वाक्याचा दुसऱ्याच्या मनावर किती खोल परिणाम होऊ शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. म्हणूनच मुलीला किंवा मुलाला दोष देण्यापूर्वी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐका. तुमचा विश्वास, तुमचा आधार आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय कदाचित एखादं आयुष्य वाचवू शकतो. जर माझे असेच विचार तुम्हाला आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी कोणाच्याही विरोधात बोलत नाही. मी फक्त समाजातील वास्तव, नात्यांमधले प्रश्न आणि आपल्या मनातल्या भावना मांडण्याचा प्रयत्न करते. तुमचा एक सबस्क्राईब मला आणखी अशाच अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देईल. धन्यवाद.